महाड येथे दिवाणी न्यायालयाच्या बांधकामाचे आज भूमिपूजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते। भूमिपूजन करताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे दिसून आले नाही। मात्र निर्माणस्तंभाच्या उद्घाटनाच्या वेळी देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित लोकांना दिशा देताना नक्कीच दिसले, त्यात एकनाथ शिंदे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर देवेंद्र फडणवीस न्यायाधीशांच्या बरोबरीने दिसले। एकनाथ शिंदे यांच्या भाषणातही पूर्वीसारखा उत्साह कमी होता। आज ज्यांनी देशाला संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाडची भूमी, मी बाबासाहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो। आज महाड येथे दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि या भूमिपूजनाचा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि महाराष्ट्राचे सगळ्यांचे आवडते भूषण गवई साहेबांच्या शुभ हस्ते झाला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे देखील स्वतः कायद्याचे पदवीधर आहेत आणि आपल्या 18 महिन्याची जी काही मागणी वर्षभरात आणण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्की करू, कारण शेवटी कामाचा धडाका आपण 2.5 वर्षात मागच्या पाहिला। आमची टीम काम करत होती आणि आताही तोच वेग या ठिकाणी कायम राहणार आहे। या ठिकाणी आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य साहेब आहेत, त्यांचेही मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे भूषण गवई साहेबांकडे बघितल्यानंतर एक एवढं सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून पद भूषवत असताना अगदी सामान्य सर्वसाधारण